राजधानी दिल्लीच्या थंडीमध्ये आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन। SIR वर वादळी चर्चा होण्याची शक्यता, तर 3 आठवडे अधिवेशन चालणार। राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी उद्या मतदान। आज प्रचाराचा शेवटचा दिवस। उमेदवारांना आज रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुभा। शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला। विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका। शेवटपर्यंत मी एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही। प्रसंगी त्यांचा PA सुद्धा बनायला मी तयार आहे। सिंधुदुर्गाच्या सभेतून निलेश राणेंचं वक्तव्य। निलेश राणे म्हणजे आमचं खणखणणारं नाणं आहे। सिंधुदुर्गाच्या भरसभेतून एकनाथ शिंदेंकडून निलेश राणेंवर कौतुकांचा वर्षाव। सांगोल्यात शहाजीबाबू पाटलांच्या कार्यालयावर छापेमारी। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झाडाझडती। आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वे विस्कळीत। कर्जत बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामाचा लोकलला फटका। शेकडो प्रवाशांचे हाल। लातूर बार्शी मार्गावर भीषण अपघात। ट्रक आणि भरधाव कारच्या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू। सांगलीतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळणार नाही। जयंत पाटलांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य। इंदापूरसाठी भरत शहा परिवाराचं मोठं योगदान। कुणाला जे जमलं नाही ते भरत शहा यांनी करून दाखवलं। अजित पवारांकडून शहा यांच्या कामाचं कौतुक। पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढतीची शक्यता। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रतिष्ठा पणाला। तुम्ही 2 तारखेला आमची काळजी घ्या। पुढचे 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ। मुख्यमंत्री फडणवीसांचं सांगोलाकरांना आश्वासन। डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने। गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वारावर उद्घाटनापूर्वीच राडा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नारायण राणेंची भेट। उदय सामंत, नितेश राणे सुद्धा उपस्थित। एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे सध्या सर्वांचं लक्ष। बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर। 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान। उमेदवारांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आली होती याचिका। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर। ज्याच्या मागे महिला असतात त्याचा नंबर पहिला। लाखो महिला भगिनी माझ्या पाठीशी, शिंदेंचं विधान। मुंबईचा महापौर हिंदूच होणार असं भाजपवाले म्हणतायत। आम्ही केलेला महापौर हिंदू नव्हता का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाच्या आमसभेमध्ये वाद। रजिस्टरमध्ये माहिती भरण्यावरून ग्रामसेवक आणि सदस्यांमध्ये भिडले। ग्रामसेवकाची गाडीनं सदस्यांना फरफटत नेलं। छत्तीसगडमधील 37 माओवाद्यांचं आत्मसमर्पण केलेल्या 27 जणांवर होता 65 लाखांचा इनाम। दंतेवाड्यामध्ये पुन्हा मारेगम उपक्रमाचा मोठा प्रभाव। उदगीरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव। प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेंचा आरोग्यमंत्र्यांना फोन। तात्काळ बैठक घेऊन आरोग्य सुविधा देण्याची केल्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमधील अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीला स्थगिती। जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका। शिक्षकांनी मानले जय महाराष्ट्राचे आभार। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा संपन्न। सुप्रिया सुळेंनी वरातीतल्या गाण्यावर धरला ठेका। रांचीच्या पहिल्याच वनडेमध्ये टीम इंडियाची बाजी। दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी मिळवला विजय। धडाकेबाज शतक झळकावणारा विराट कोहली ठरला सामन्याचा मानकरी। श्रीलंकेमध्ये डिटवा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम। नाशिकमध्ये पुढील 3 दिवस तीव्र थंडीचा अलर्ट।